नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येतेय। पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग्ज माफियांवर आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली। खराडी परिसरातून तब्बल 21 लाख रुपयांचे मेफेड्रॉन म्हणजे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून एका आंतरराज्यीय ड्रग्ज तस्कराला बेड्या ठोकण्यात आल्या। पुणे शहराचे माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत। याच आदेशानुसार 5 जून रोजी गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण आणि त्यांच्या पथक मुंडवा खराडी रस्त्यावर गस्त घालत होते। या दरम्यान पोलीस अंमलदार निशिकांत सावंत यांना एचपी पेट्रोल पंपाजवळील बस स्टॉप शेजारी एक इसम संशयास्पदरित्या उभा असलेला दिसला। पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। आरोपीचे नाव इम्रान युसुफ शेख, वय 38 वर्ष, सध्या राहणार खराडी पुणे, मूळ राहणार प्रतापगड राजस्थान। जप्त अंमली पदार्थ 104 ग्रॅम 92 मिलीग्रॅम मेफेड्रॉन एमडी, किंमत रुपये 20,98,400, इतर मुद्देमाल 10,000 रुपयांचा मोबाईल फोन, एकूण जप्त माल 21,08,400 रुपये। पोलिसांनी 2 पंचासक्षम आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे हा लाखो रुपयांचा ड्रग्जचा साठा सापडला। हा साठा तो पुण्यात बेकायदेशीर विक्रीसाठी घेऊन आला होता। या प्रकरणी खराडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 192/2025 एनडीपीएस ऍक्ट कलम 8 क 21 क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा राजस्थानचा ड्रग तस्कर हा माल नक्की कोठून आणायचा आणि पुण्यात तो कोणाकोणाला विकणार होता याचा सखोल तपास आता पुणे पोलीस करतायत। ही धडक आणि कौतुकास्पद कारवाई पुणे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री गोहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार निशिकांत सावंत, अमोल सरडे, रिहान पठाण, संजय राजे, निलेश जाधव, अतुल क्षीरसागर, सचिन लोहार, विजय कांबळे, तुषार साळुंखे, राहुल शिंदे, आशा भिंगारे, जान्हवी सूर्यवंशी, मंगेश गुंड आणि अक्षय शिर्के यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे।